ममताजी टेन्शनमध्ये घराच्या अंगणात चक्कर मारत होत्या. त्या सारख्या घड्याळाच्या काटाकडे पाहत होत्या आणि दाराकडे पाहत होत्या. रात्रीचे 11 वाजले आणि पायल म्हणजेच त्यांची नात पार्टीतून अजूनही घरी आलेली नव्हती. घराच्या आत वाकून पाहिले तर त्यांचा मुलगा मनोज आणि सून योगिता त्यांच्या काही मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. त्यांचे छान खाण्यापिण्याच्या गोष्टी सुरू होत्या, पण पायलची कुणालाच काही काळजी नव्हती. तरुण मुलगी रात्री घराबाहेर होती. ती कुठे गेली आहे, कुणासोबत आहे, कधी येणार आहे, कुणालाच काही पडलेली दिसत नव्हती. एक दोनदा मी तिला थांबवण्याचा प्रयत्न देखील केला, पण मनोजने मला गप्प केले आणि म्हणू लागला की आई, आत्ता जमाना खूप बदलला आहे, तू तुझ्या जमान्याची गोष्ट करू नकोस. ममताजी करतील तरी काय? जेव्हापासून त्यांच्या पतीचा मृत्यू झाला होता त्या एकट्या पडल्या होत्या बिचाऱ्या. मुलांच्या आधुनिक युगात त्यांना खूप एकटं वाटत होतं. त्यांनी खूप प्रयत्न केला की कुणालाच काही करण्यापासून थांबवू नये, पण समोर उघड्या डोळ्यांनी नुकसान होत असताना कुणी गप्प बसेल का? पायल रात्रीच्या 12 वाजता डगमगत्या पावलांनी घरात आली. तिने पाहिले की आजी वॉचमन बनून दारात तिची वाट पाहत उभी आहे. तर तिने वेडेवाकडे तोंड केले आणि बाथरूममध्ये निघून गेली. ती बराच वेळ बाहेर आलीच नाही. तेव्हा ममताजींना समजले की तिला काही बोलणे व्यर्थ ठरेल, कारण 2 गोष्टी उलट तीही त्यांनाच ऐकवेल. त्यापेक्षा त्यांनी स्वतःचे मन मारून तोंडावर चादर घेऊन झोपणेच पसंत केले. दिवस असेच निघून जात होते. ममताजी जास्तीत जास्त वेळ देवाची पूजा करण्यात आणि सत्संगमध्ये घालवू लागल्या. एक दिवस बऱ्याच दिवसांनी सगळे एकत्र डायनिंग टेबलावर जेवायला बसले होते. छान गप्पा गोष्टी सुरू होत्या, आनंदाचे वातावरण होते की अचानक पायलला मळमळ सुरू झाली आणि ती घाबरून वॉशरूममध्ये पळाली. मनोज आज पहिल्यांदाच योगितावर रागावला होता. तो म्हणाला की माहीत नाही मुलगी संपूर्ण दिवस बाहेर उन्हात कुठे फिरत असते. आता झाले ना अपचन, आता तिला डॉक्टरांकडे घेऊन जा. योगिताने लागलीच तिची मैत्रीण फॅमिली डॉक्टर रश्मीला फोन करून घरी बोलावले. डॉक्टर रश्मीने तिला तक्रार केली की अरे, मुलीचे लग्न केले आणि आम्हाला बोलावले सुद्धा नाही. हे ऐकून योगिताला जोराचा झटका बसला होता आणि ती जोरात बोलली की काय, तू हे काय बोलत आहेस? डॉक्टर रश्मी हसतच म्हणाली की अरे, गोड बातमी आहे, तू आजी होणार आहेस. बस एवढेच ऐकले आणि तिला घाम फुटला. ती घामाने पूर्ण ओलीचिंब झाली. ती जागेवर स्तब्ध उभी राहिली. जेव्हा ही गोष्ट घरात सगळ्यांना कळाली तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला. मनोज तर रागानेच लाल लाल झाला. तो योगिता आणि पायलवर रागातच तुटून पडला. एक वेळ त्याला असे वाटले की जणू काही आता सगळेच संपले आहे. मग योगिताने स्वतःला सांभाळत डॉक्टर रश्मी पुढे हात जोडून विनंती करू लागली की रश्मी, तू माझी एक चांगली मैत्रीण आहेस. प्लीज या गोष्टीला आपल्यापर्यंतच सीमित ठेव आणि यापासून आमची सुटका करण्यासाठी काहीतरी उपाय सुचव. डॉक्टर रश्मी म्हणाली, खूप ॲडव्हान्स स्टेज आहे, यावर आता इलाज होऊ शकत नाही. यावर आता एकच उपाय आहे, तो म्हणजे तू पायलला घेऊन कुठेतरी लांब निघून जा. बाळ जन्माला आल्यानंतरच परत ये. तोपर्यंत इथे कोणताही बहाणा सांगता येईल. रश्मीने सांगितले की तिच्या ओळखीत जम्मूच्या एका गावी एक डॉक्टर आहे. तुम्ही तिथे निघून जा. मी त्यांच्याशी फोनवर बोलून घेईन. तिच्याजवळ आता कोणत्याही पर्याय शिल्लक नव्हता. योगिता पायलला सोबत घेऊन त्या गावी निघून गेली. घरात सगळ्यांना कळून चुकले होते की घराची अब्रू वाचविण्यासाठी कदाचित आता त्यांच्याकडे हाच विकल्प उरला होता. ज्या गावी त्या दोघी येऊन थांबल्या होत्या ते गाव शहरापासून दूर पण सुंदर गाव होते. चारही बाजूंनी नैसर्गिक सौंदर्य मनाला शांती देत होते, पण दोघांचीही मनस्थिती अशी होती की दोघीही शांत आणि गुपचूप राहत होत्या. बरेच दिवस निघून गेले, पण दोघीही एकमेकांशी बोलत नव्हत्या. त्या नजरा चोरत होत्या. एकेकाळी पायल खूप मस्तीखोर होती आणि आता तर हसणे खेळणे देखील विसरली होती. आणि तिची आईसुद्धा खूप उदास परेशान राहू लागली. आता मात्र योगिताला तिच्या सासूच्या वेळोवेळी दिलेल्या सूचना आठवू लागल्या होत्या आणि आता तिच्या डोळ्यातून न थांबणारे अश्रू बाहेर येत होते
की मी त्यांचा किती अपमान केला. त्यांनी मला खूप समजावले, पण मी मात्र त्यांची कोणतीही गोष्ट ऐकून घेतली नाही. कदाचित देवाने मला याच गोष्टीची शिक्षा दिली आहे. त्या मला किती वेळ बोलल्या होत्या की आताच्या जमान्यातील बाहेरची दुनिया खराब आहे. मुलीला खूप शिकवा, तिला तिच्या पायावर उभे करा, पण इतकंही स्वातंत्र्य देऊ नका की ती तिचे आयुष्य स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त करेल. ममताजींनी बऱ्याच वेळा आपली सून योगिताला पायलची काळजी घेण्याची सूचना दिली होती, पण ती मात्र या आधुनिक प्रमाणात अशी काही अडकली की त्यांच्या बोलण्याकडे तिने दुर्लक्ष केले. तिकडे पायलसुद्धा स्वतःला अपराधी समजू लागली होती की तिने कधीच तिच्या आजीची कोणतीही गोष्ट ऐकून घेतली नाही. आजीने तिला कितीतरी वेळा प्रेमाने समजावले होते, पण तिला मात्र तिची आजी ओल्ड फॅशन, टाकाऊ आणि बोरिंग वाटू लागली होती. जर त्यांची एखादी गोष्ट तरी ऐकली असती तर आज या प्रॉब्लेममध्ये मी फसलीच नसती, असे तिला वाटू लागले. जेव्हाही तिला तिच्या बॉयफ्रेंडची आठवण येत होती तेव्हा तिला त्याच्यावर आणि स्वतःवरही खूप राग येत होता. किती फसवणूक केली त्याने. गोडगोड बोलून त्याच्या बोलण्यात मला फसवलं आणि हळूच माझ्या आयुष्यातून निघून गेला. तो ढोंगी होता. कदाचित आईने तरी मला कधीतरी समजावले असते की तरुण मुलीला कोणत्या ना कोणत्या गोष्टींपासून सावध राहायला हवं. कुणाला भेटायचं, कुणाला नाही भेटायचं. कधीतरी मला थांबवलं असतं तर मला थोडी रोकटोक केली असती तर आज हा दिवस मला पाहायला मिळाला नसता. तिला आता तिच्या आईचाही राग येत होता. असेच करता करता काही महिने निघून गेले आणि एक दिवस तिने एका सुंदर आणि गोंडस मुलाला जन्म दिला. ते बाळ खूपच सुंदर आणि गोंडस होतं आणि एक विशिष्ट गोष्ट म्हणजे त्याच्या हाताला 6 बोटे होती, जी त्याला सगळ्यांपासून वेगळं बनवत होती. नजर भरून पाहिलेही नव्हते की तिची आई त्या मुलाला एका मंदिराच्या पायऱ्यांवर ठेवून निघून आली होती. आज पायल एकांतात खूप रडली होती, पण तिचाही नाईलाज होता. हे रडणे तिच्या नशिबी येणार आहे हे तिला फारसे माहीत नव्हते. तिच्या हृदयाचा तुकडा अज्ञात ठिकाणी सोडल्याने तिचे हृदय तुटत होते, पण ती लाचार होती. कधी कधी आपण आपल्या आयुष्यात किती मजबूर होऊन जातो ना. कालपर्यंत मस्त बिंदास राहणारी मुलगी रातोरात मोठी झाली होती. आता ती उदास आणि नेहमी आपल्याच विचारात मग्न राहू लागली. तिने आपला अभ्यास पुन्हा सुरू केला होता, पण उदासी आणि दुःख जणू काही तिची पाठच सोडत नव्हते. पायलचं ग्रॅज्युएशन आधीच झालं होतं. आता ती BEd करत होती. पायलचे वडील आता तिच्या आईवर जोर टाकू लागले की आता या मुलीचे लग्न लवकरात लवकर करून द्यायला हवे. मागचं सगळं काही विसरून नवीन आयुष्याला सुरुवात करेल तर ती तिच्या आयुष्यात रमून जाईल. पण चांगला मुलगा तरी कुठे मिळतो? मग लवकरच एक चांगला मुलगा मिळताच पायलचे लग्न लावून देण्यात आले. पायलने कोणताही विरोध न करता एका बाहुलीसारखी लग्नास उभी राहिली होती. सासरी एक खूप मोठं कुटुंब एकत्र होतं. तिथे मनोज आणि योगिताने खूप पैसा लावला होता, जेणेकरून इतका पैसा पाहून ते लोक त्यांच्या मुलीला काहीच बोलू शकणार नाही. जर कधी काही माहीत झालं तरीही पायल प्रत्येक वेळेस घाबरून आणि शांतच असायची आणि सगळे समजायचे की मुलगी खूप संस्कारी आहे. पैशांचा घमंड तिला अजिबात नाही. पायलच्या लग्नाला बरेच दिवस झाले होते, पण तरीही ती सामान्य मुलीसारखी झाली नव्हती. तिच्या मनात प्रत्येक वेळेस तिने केलेल्या चुकीच्या कामाचा पश्चाताप होता आणि ती घाबरून घाबरूनच राहत होती. तिच्या जावा, नणंद, दीर तिच्यासोबत मजाक मस्ती करायचे, पण ती मात्र हळूच स्माईल देत त्यांच्यासोबत बोलायची. एक दिवस तिच्या जाऊबाईने तिच्या नवऱ्याला विचारले, तुम्ही आमच्या जाऊला कुठे बाहेर फिरायला का नाही घेऊन जात? बघा तर तिला किती बोर होत आहे इथे. वरून पायलचा नवरा हसतच म्हणाला की अहो, आता तुम्हीच समजावून सांगा तुमच्या छोट्या जाऊला. ती जिथे सांगेल तिथे मी घेऊन जायला तयार आहे. जाऊबाई म्हणाल्या की कदाचित तुम्ही अजून हनीमूनवर गेलेच नाही. चला, यावेळेस आपण जम्मूच्या वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाऊया, मग तिकडून पुढे श्रीनगरला जाऊ. जम्मूचे नाव ऐकताच पायल भीतीने थरथर कापू लागली. तिचा भूतकाळ तिच्या डोळ्यांसमोर दिसू लागला होता. ती घाबरतच मोठ्याने म्हणाली की नाही, मला कुठेही जायचं नाही. तिचं अशा प्रकारे रिॲक्ट होणं सगळ्यांना अचंबित वाटू लागलं होतं.
पण तरीही सगळ्यांनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. पायल आता जास्तच अस्वस्थ राहू लागली होती. कधी कधी वरुणला तिच्यावर शंका येत होती की तिला त्यांच्यासोबत लग्न करायचं होतं की नाही, की तिच्यावर कोणी जबरदस्ती केली होती. एक दिवस सरळ त्यांनी पायललाच विचारले की खरं सांग पायल, तुझं कुणावर तरी प्रेम होतं ना? पायल घाबरली आणि म्हणाली, नाही तर. तुम्ही असं का विचारत आहात? माझ्याकडून काही चूक झाली आहे का? नाही, तू मला आनंदात दिसत नाहीस म्हणूनच विचारलं, बाकी काही नाही. वरून सुद्धा काही गंभीर स्वरातच म्हणाला. पायल जबरदस्ती स्माईल देण्याचा प्रयत्न करू लागली, पण ती तरी कुठे काही चुकीचं म्हणत होती. तिचा स्वाभाविक व्यवहार काही लपवू शकत नव्हता. आता तर पायलच्या सासूलाही तिच्याबद्दल तक्रार होऊ लागली होती की कधी आम्हाला आजी आजोबांचे सुख देणार आहेस. सुरुवातीला मजाकमध्ये विचारलेले प्रश्न आता टोमण्यांमध्ये बदलले होते. वरुण आणि पायलचं सगळं काही नॉर्मल होतं, पण तरीही देव त्यांना मुलगा देत नव्हता. त्यांच्या लग्नाला जवळजवळ 5 वर्षे पूर्ण झाली होती, पण अजूनही त्यांची जोडी रिकामीच होती. हळूहळू आता घरातल्या महिलांमध्ये बोलणे सुरू झाले होते की ही वांजोटी तर नाही. त्यांचे शब्द माझ्या हृदयाला तीरासारखे टोचत होते. माझे मन मला सांगत होते की ओरडून ओरडून ह्या सगळ्यांना सांगावे की मी एका सुंदर आणि गोंडस मुलाला जन्म दिला होता, पण माझ्या मजबुरीमुळे मी शांत बसत होती. तिला देवाची किमया समजतच नव्हती. जेव्हा त्याबद्दल काहीच माहीत नव्हतं, तर कुमारिका कन्याला आई बनवले आणि आता एका मुलासाठी तरसत आहे, तर माझी जोडी रिकामीच आहे. वा रे देवा, तुझी किमया खूप न्यारी आहे. वरूनवर त्याचे आई वडील एका मुलासाठी सतत दबाव टाकत होते आणि तिकडे पायलची उदासी तिला परेशान करत होती. अशातच एक दिवस त्याच्या आईने त्याला सांगितले की आपण पायलला घटस्फोट देऊन दुसऱ्या मुलीसोबत तुझे लग्न लावून देऊ. आईचं बोलणं ऐकून वरून हैराण झाला. नाही आई, आपण असं नाही करू शकत. आई म्हणाली की का नाही करू शकत? आपण सांगूया की ती मुलगी चरित्रहीन होती, तिचं कुणासोबत तरी प्रेम प्रकरण सुरू होतं. तू पायलसाठी पूर्ण आयुष्यभर अपत्यहीन राहशील का? वरूणकडे आईच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते. त्याच्या मनात पायलबद्दल असलेली शंका जास्त गडद झाली होती. जेव्हा पायलने हे सगळं ऐकलं तेव्हा ती आतून जास्त तुटली होती. ना ती रडली ना कुणाच्या पाया पडली. गुपचूप जिथे सही करायला सांगितली तिथे केली. वर्षभराच्या सामान्य प्रक्रियेने त्या दोघांमध्ये घटस्फोट झाला. पायलला जास्त दुःख झाले नव्हते. घाबरून घाबरून राहण्यापेक्षा वेगळे होणे उत्तमच, असेही त्या घटनेनंतर तिच्या आयुष्यातून जणू काही रंगच उडून गेले होते. घरात तिचे आईवडील सुद्धा म्हातारे झाले होते. त्यांनीही तिला तिच्याच हालवर सोडून दिले आणि ती पुन्हा आता तिच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करू लागली. बाहेर कुठे जॉब करीन आणि आई वडिलांवर ओझेही होणार नाही, हाच विचार करून मनातल्या मनात योजना बनवत राहिली. पायलनेही बऱ्याच ठिकाणी जॉबसाठी अप्लाय करून ठेवले होते. असेही घरात ती लहान मुलांची ट्युशन घेऊ लागली होती. आता पायलचा संपूर्ण दिवस मुलांना शिकवण्यातच व्यस्त राहू लागला होता. मुलांची संगत तिला खूप आवडू लागली होती. त्यांचं गोड बोलणं तिच्या मनाचं दुःख हलकं करत होतं आणि जेव्हा ती त्यांच्यामध्ये राहत होती तेव्हा ती सुद्धा लहान मुलांसारखं बनायची. कधी कधी मोकळ्या मनाने हसायची, तेव्हा तिला स्वतःवर आश्चर्य व्हायचं की ही मी स्वतः आहे. असेच दिवस जात होते की एक दिवस तिला तो आनंदही मिळाला ज्या दिवसाची ती इतक्या दिवसांपासून वाट पाहत होती. तिची केंद्रीय विद्यालयात प्राथमिक शिक्षिकाच्या स्वरूपात नियुक्ती झाली. कारण तिची ही पहिलीच पोस्टिंग होती आणि तिला आपल्याच शहरात ही पोस्टिंग मिळाली होती. जेव्हापासून तिच्यासोबत ही घटना घडली होती, कदाचित त्यानंतर आज ती पहिल्यांदाच इतकी आनंदात राहू लागली होती. कधी एकांतात ती आपल्या मुलाची नक्कीच आठवण काढत होती, पण आता तिच्या चारही बाजूंच्या मुलांमध्ये ती तिच्या मुलाचा काल्पनिक चेहरा बनवून आपली संपूर्ण ममता त्या मुलांवर उधळत होती. मुलांनाही ती खूप आवडू लागली होती. मुलांचे पालकही सुरुवातीला खूप आनंदात होते की ही टीचर खूप चांगली आहे, जी इतका वेळ आमच्या मुलांना देते. पण जेव्हा मुलं तिच्यापासून परत घरी जात नव्हती तेव्हा मात्र ते तिच्यावर शंका घेऊ लागले की ही मॅडम कोणती काळी जादू तर करत नाही ना आमच्या मुलांवर. ती जादू करत होती सगळ्यांवर आपल्या प्रेमाची, भरपूर प्रेमाची,
आणि प्रेमानेच ती शिकवायची. आता तिलाही त्या मुलांची सवय होत चालली होती. असेच काही महिने निघून गेले आणि महिने वर्षांमध्ये आणि बघता बघता आता पायल 48 वर्षांची झाली होती. एक दिवस अचानक पायलला खूप मोठा झटका लागला. तिची ट्रान्सफर जम्मूला झाली होती. जम्मूचे नाव ऐकूनच काही क्षण तिच्या अंगावर काटाच उभा राहिला. या गोष्टीवर खुश होऊ की भयभीत तिला काहीच समजत नव्हते. पण पुन्हा विचार केला की देव जेही करतो त्यात कुणाची ना कुणाची भलाई लपलेली असते. जर माझी ट्रान्सफर झालीच आहे आणि मला तिथे पाठवले जात आहे तर त्यात माझीच भलाई असणार हे नक्की आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आत्मनिर्भर आहे. मी माझे संपूर्ण आयुष्य त्या मुलांसोबत काढले तरी माझ्यासाठी कमीच आहे. तिला इथल्या मुलांना सोडण्याचे खूप दुःखही होते, पण ती काय करू शकत होती. आज तिला जम्मूला जायचेच होते. सर्व मुलं तिच्यासाठी वेगवेगळे कार्ड्स गिफ्ट घेऊन आले होते. कोणी सुंदर गुलाब तर कोणी फुलांचा गुलदस्ता बनवून आणला होता. इतकं प्रेम पाहून तिचे अश्रू थांबण्याचे नावच घेत नव्हते. ती मनातल्या मनात विचार करत होती की कोण म्हणतं या जगात प्रेमाची कमी आहे. जरा बघा या लहान मुलांकडे. जितकं प्रेम तुम्हाला जमा करता येत असेल जमा करून घ्या आपल्या झोळीत. बस फक्त देवाची एक वेगळी स्टाईल आहे प्रेम देण्याची. जम्मूला येऊन पायलला 1 महिना झाला होता. सुरुवातीला नवीन स्कूल, नवीन मुलं आणि त्यांची साथ आणि अन्य लोकांना समजण्यातच व्यस्त ती राहत होती. तिथे स्टाफ क्वार्टरमध्ये राहण्याची व्यवस्थाही झालेली होती. तिथलं वातावरण खूप सुंदर होतं. तिला सगळं काही खूप छान वाटत होतं. जेव्हा ती पहिल्यांदा इथे आली तेव्हा आणि आतामध्ये खूप फरक होता. असं तर सगळ्यांनाच माहीत आहे की पहिल्यांदा आई बनण्याचा आनंद किती गोड असतो. पण एका कुमारिका कन्येसाठी हा एक अभिशाप आणि काळ्या पाण्याची शिक्षेपेक्षाही जास्त दुःखदायी असतं. तो काळ मरून मरून जगण्यास मजबूर करतो. कधीकधी पायलच्या मनात विचित्र प्रश्न उभे राहत होते की तिचा मुलगा वाचला असेल का, आणि जर असं असेल तर तो सुद्धा इथेच असेल का, आणि जर तो इथे असेल तर तो मला कधी भेटू शकेल का. याच प्रश्नांमध्ये कधी मन आनंदाने डुलायचे तर कधी मनात बेचैनी निर्माण व्हायची. आपल्या मुलाची एक झलक पाहण्यासाठी पायल शहरातल्या प्रत्येक मंदिराच्या पायऱ्यांवर तासनतास बसून राहायची की कदाचित कोणता चमत्कार होऊन जाईल. आणि कुणाला विचारू तर काय विचारू, कारण त्या गोष्टीला जवळजवळ 28 ते 30 वर्ष पूर्ण झाली होती. कधीकधी लहान मुलांमध्ये मी माझ्या मुलाचा फोटो बनवायची, पण अचानक आठवायचे की तो आता तरुण झाला असेल, कदाचित त्याचं लग्नही झालं असेल, त्याला मुलंही असू शकतील. इथे जम्मूमध्ये सुद्धा ती लहान मुलांना घरी जाऊन ट्युशन घेऊ लागली. या निमित्ताने तिचा वेळ निघून जात होता आणि मग मुलांची संगत तिला चांगलीच आवडायची. इथे सगळेच तिला खूप सन्मान करायचे. लहान वयाच्या मुली तिच्याकडून शिलाई शिकायला यायच्या. तिची एक चांगली सवय होती की तिला जे काही येत होतं ते दुसऱ्यांना प्रत्येक वेळ शिकवण्यासाठी तयार असायची. याच रीतीने तिचा प्रत्येक दिवस मजेत जात होता. फक्त मनात एकच इच्छा होती की कधीतरी या जन्मात ती तिच्या मुलाला भेटू शकेल की नाही. पायलला लहान मुलांची संगत खूप आवडायची, म्हणूनच ती जाणून बुजून 1ली आणि 2री इयत्ता आपल्या जवळच ठेवायची. कितीतरी वेळा तिचे प्रमोशन आले होते, पण तिला ना लहान मुलांना सोडायचे होते आणि ना जम्मूला सोडायचे होते. तिचा मोठा अनुभव आणि लहान मुलांसोबत इतका चांगला व्यवहार पाहून कोणीही तिच्या या गोष्टीला ऑब्जेक्शन घेत नव्हते. कित्येक वेळा तिला बेस्ट टीचर अवॉर्डसुद्धा मिळाला होता, पण तिच्यासाठी मात्र लहान मुलांची संगत हाच एक मोठा अवॉर्ड होता. त्याच दिवशी खूप जोरात पाऊस येत होता. मुलं आता शाळेत आलेली होती, त्यामुळे त्यांची सुट्टीही घोषित करता येणार नव्हती. आता त्यांना क्लासमध्ये कसं तरी सांभाळायचं होतं. पायल 2nd स्टँडर्डची क्लास टीचर होती आणि तिचा क्लास सुरू होता. तिच्या वर्गातील जवळजवळ सगळीच मुलं तिला टीचर कमी आणि आपली आई किंवा आजीसारखंच समजत होते. बऱ्याचदा तर तिला मुलं आजी म्हणूनही बोलवायची. आणि पायलसुद्धा त्यांना रोज चांगल्या चांगल्या गोष्टीही सांगायची, कविता शिकवायची. कोर्स तर ती पटकन पूर्ण करून घेत होती, जेणेकरून तिला प्रत्येक गोष्टीसाठी वेळ देता येईल. आजही पावसाच्या वातावरणात सगळीच मुलं कविता पाठांतर करत होते. पहिली ओळ ती बोलायची आणि मग सगळी मुलं ती ओळ रिपीट करायची.
रेन रेन गो अवे कम अगेन अनादर डे. मुलांना ही कविता गाताना खूप मज्जा येत होती. आतापर्यंत इतका मोठा पाऊस पाहून जी मुलं रडू लागली होती, घरी जाण्याची जिद्द करू लागली होती, ती ही कविता गात नाचू लागली होती. तिच्याजवळ लहान मुलं आपली छोटी मोठी कामं बिंदास घेऊन येत होती. मॅम माझ्या बोटाची लेस उघडत नाही, मॅम माझ्या पुस्तकावर कवर चढत नाही, इत्यादी गोष्टी मुलं तिला सांगायची. त्याच क्लासमध्ये एक मुलगा होता, सूरज. सगळ्यात खास आणि खूप गोड होता. पण माहीत नाही त्याला नक्की काय प्रॉब्लेम होता. त्याला कोणी मिठीत घेतलेलं आवडत नव्हतं. तो सुद्धा पायलवर इतका अधिकार दाखवायचा जसं की तो तिच्या घरातलाच मुलगा आहे. तिने स्वतःला त्याच्यापासून कितीही दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तरी मन मात्र त्याच्या जवळच भटकायचे. त्याच्याकडे पाहून असं वाटायचं की कदाचित या मुलासोबत मागच्या जन्माचं काहीतरी नातं आहे. पुढची PTM परवाच्या दिवशी होती. सगळ्या मुलांच्या डायरीमध्ये लिहिले होते की यावेळेस सगळ्यांनी आपले आई वडील दोघांना सोबत घेऊन यायचे आहे. माझ्याही मनात एक वेगळीच जिज्ञासा होती सूरजच्या पालकांना भेटण्याची. आज तर ती खूप व्यस्त होती. सर्व पालकांमध्ये बसलेली होती. सर्व पालक आपल्या मुलांबद्दल जाणून घेण्यास उत्सुक होते आणि पायलकडून वेगवेगळ्या टिप्स घेत होते. एका मुलाची आई तर म्हणाली की तुम्ही याला कसं समजावून सांगतात की तो तुमची गोष्टही ऐकतो. जेव्हापासून तुम्ही बाहेरचं खाणं खाण्यास मनाई केली आहे तेव्हापासून हा बाहेरचं काहीही खात नाही, घरचे जेवण करतो. तर दुसरी म्हणू लागली की टीचर आमचा मुलगा घरात मोबाईल सोडतच नाही, काय करू कळत नाही. ही मुलं काही ऐकतच नाहीत. दोघांचेही पालक खूप दुःखी होते. पायल म्हणाली जर या लहान वयातही मुलं तुमचं काही ऐकत नाहीत तर मग कोणत्या वयात तुमचं ऐकतील? जरा विचार करून बघा. अरे मुलं तर ओल्या माती समान असतात. त्यांना जो आकार द्यायचा आहे तो आपण देऊ शकतो. आणि जर त्यांचा मोबाईल सोडवायचाच आहे तर मग आधी तुम्ही मोबाईल हातात घेणे सोडा. या मुलांना काहीही शिकवावं लागत नाही, ते आपलंच अनुकरण करत असतात. सूरजची मम्मी मात्र एकटीच आली होती. त्यांनी सांगितले की त्यांचे पती म्हणजेच डॉक्टर अमोल खूप व्यस्त असतात आणि त्यांची माफीही मागत होती. ते लवकरच तुम्हाला भेटायला येणार आहेत. आमचा मुलगा संपूर्ण दिवस फक्त आणि फक्त तुमचीच चर्चा करत असतो. त्यामुळे याच्या आई वडिलांना तुम्हाला भेटण्याची उत्सुकता वाढली आहे. पायल अशीच हसत सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत होती. आयुष्यात कधी आणि कसं वळण येऊन जाईल हे कोणीही सांगू शकत नाही. आपण वर्षानुवर्षे कोणत्या वस्तूची, माणसाची खूप आतुरतेने वाट पाहत असतो. असेही असू शकते की तो आपल्या आजूबाजूला असेल आणि आपण त्याला ओळखू शकत नाही आणि अचानक तो आपल्यासमोर आला तर सहजासहजी आपण आपल्या नशिबावर विश्वास करत नाहीत. पण धक्का तेव्हाच बसतो जेव्हा आपण तहानेने बेहाल झालेले असतो. पाण्याने भरलेला माठ तुमच्यासमोर असतो आणि कोणी तुम्हाला सांगितले की तुम्ही यातलं पाणी पिऊ शकत नाही कारण त्यात विष आहे. पायल आपल्या चांगल्या स्वभावामुळे फक्त स्कूलमध्येच लोकप्रिय नव्हती. संपूर्ण शहरात जिथेही जायची तिथे सगळीच लोक तिला टीचर दीदी म्हणून तिचा सन्मान करायची. आज 2 दिवसांपासून मला ताप आला होता. कदाचित व्हायरल होतं. खूपच अशक्तपणा आला होता म्हणून शाळेतून लीव घेतली होती. अशा नाजूक स्थितीत माणसांना आपल्या परिवाराची खूप गरज भासते. म्हणायला तर सगळीच आपली लोकं होती, पण आजकाल न सांगता कुणाला काहीच कळत नाही की शेजारी काय चालू आहे. तिलाही असंच वाटलं होतं की साधारण ताप आहे, 1-2 दिवसात बरा होईल, मग का म्हणून कोणाला त्रास द्यायचा. आजारपणात उलटसुलट विचार मनाला परेशान करतात. तेच हाल पायलचे झाले होते. मी युवावस्थेत केलेली चूक, माझी एक चूक होती की तो माझा गुन्हा होता ज्याची माफी मला या जन्मात मिळणारच नव्हती. आज ती स्वतःच वकील आणि जज बनली होती. एकीकडे ती विचार करायची की या वयात अशा चुका मुलांकडून होतात, पण त्याची इतकी मोठी शिक्षा, मग ही नियोजित आहे का? चूक? हिला तू चुकी म्हणतेस? जेव्हा एका निष्पाप जीवाला जर तुम्हाला सांभाळता येत नसेल तर त्याला जन्म देऊन दुसऱ्यांच्या हवाली करणे ही निव्वळ चूक नाही तर हा गुन्हा आहे. मी मजबूर होती, स्वतः निर्णय घेऊ शकत नव्हती. तेव्हा मला माझ्या घरच्यांचा निर्णय जो काही असेल तो मान्य होता. घरच्यांना मध्ये आणू नकोस,
तुझ्या कर्माची फळं तुला स्वतःलाच भोगावे लागतील. आता ही कोर्ट अजून किती वेळ चालणार होती कुणास ठाऊक, की तेवढ्यात कोणीतरी दरवाजा ठोठावला. तिने कमजोर स्वरात विचारले की कोण आहे, तुम्ही आत येऊ शकता. तिच्यासमोर एक उंच गोरापान खूपच सुंदर व्यक्ती उभा होता. ती मंत्रमुग्ध होऊन त्याच्याकडे पाहू लागली. ती त्याला विचारणारच की तुम्ही कोण आहात, तितक्यात सूरज पळत पळत तिच्या जवळ आला आणि तिला मिठी मारली. हो, तर तुम्ही सूरजचे वडील डॉक्टर अमोल आहात. ती सामान्य झाली. तिने उठण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी उठण्यास मनाई केली. खूप दिवसांपासूनची इच्छा होती तुम्हाला भेटण्याची. सूरज, तुम्हाला खूप अटॅच आहे. 2 दिवसांपासून तुम्ही स्कूलमध्ये आला नाही, त्यामुळे मला आज याला इथे घेऊन यावे लागले. तिने प्रेमाने सूरजकडे पाहिले. ती स्वतःही सगळ्याच मुलांना खूप मिस करत होती. तुम्ही कोणती मेडिसिन घेत आहात, बघू द्या तर, मी तुम्हाला चेक करतो. बोलून डॉक्टर अमोल पायलजवळ आला. अरे, तुम्हाला तर खूपच जास्त ताप आहे. तुमचा हात दाखवा, मी तुमची नस चेक करतो. पायलने जसा आपला हात उचलून त्यांच्या हातात देण्यासाठी पुढे केला, तिला खूप मोठा झटका लागला. जसा तिने डॉक्टर अमोलच्या हाताकडे पाहिले, तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या डोळ्यांसमोर अंधार दिसू लागला. 6 बोटे, अगदी तशीच जशी उजव्या हाताला 6. काय झालं टीचर, तुम्ही काय पाहू लागले आहात? हो, कदाचित माझी बोटे. तो हसू लागला. लोक म्हणतात की ही जन्मापासून अशीच आहेत. बाळा, तुला आई वडील नाही का? ती अडखडत बोलली. माझे नशीब दुर्दैवी आहे. ज्यांनी मला जन्म दिला ती कदाचित कोणीतरी श्रीमंत बाई होती. मला मंदिरांच्या पायऱ्यांवर सोडून पळून गेली. कदाचित मी तिचा लोकांना अमान्य असलेला मुलगा असेल. अरे, सांभाळण्याची हिंमत नव्हती तर तेव्हाच मला मारून का नाही टाकले? पायलने त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर राग, द्वेष, मत्सर होता. तो म्हणाला की भले व्हावे त्या माणसाचे, ज्यांनी मला तिथून उचलले, माझे पालनपोषण केले आणि मला माणूस बनवले. पण काळाची क्रूरता बघा, ते सुद्धा एका दुर्घटनेत मला सोडून निघून गेले. आता फक्त आम्ही तिघेच आहोत कुटुंबात. पायलचा आवाज तिच्या घशातच अडकला होता. ती काहीच बोलण्या, ऐकण्याच्या, समजण्याच्या लायक नव्हती. किती वर्ष वाट पाहिली होती या क्षणाची, आणि आज तो क्षणही आला तर अशा रीतीने. जीवनात मनुष्य बऱ्याच वेळा मजबूर होऊन जातो. सर्व प्रयत्न केल्यानंतर मनासारखी वस्तू त्याला मिळते, पण त्या बदल्यात कुठे ना कुठे एक मोठी किंमत चुकवल्यानंतरच. आणि ती वस्तू हातात येईपर्यंत तिच्यासोबत कितीतरी नवीन संकटे जोडली जातात. अशीच आयुष्याची गाडी पुढे चालत राहते. पायलला सुद्धा तिचा इतका वर्षापासून हरवलेला मुलगा मिळाला होता, पण ती किती मजबूर होती की इच्छा असूनही त्याला हे सांगू शकत नव्हती की ती त्याचीच दुर्भाग्यवश आई आहे, जिचा तो इतका तिरस्कार करत आहे. या गोष्टीचा पायलच्या मनावर इतका परिणाम झाला की जणू काही ती हसणेच विसरली होती. श्वास घेत होती, पण जगणे विसरली होती. कोणी तिच्या जवळही नव्हतं की तिचा हा बदलाव कोणी नोटीस करेल. पण दिवसेंदिवस तिची तब्येत खराब होऊ लागली होती. तो ताप काही केल्या तिचा पाठलाग सोडत नव्हता. कधी उतरायचा तर कधी चढायचा. तिलाही जगण्याचा आता कंटाळा आला होता. आतापर्यंत मनात एक आशा होती आपल्या मुलाला भेटण्याची, पण तो अशा पद्धतीने भेटेल असा विचार तिने कधीच केला नव्हता. 1-2दा तिचा मुलगा म्हणजेच डॉक्टर अमोलचा फोनही आला होता. तो तिच्या तब्येतीची चौकशी करत होता की तिची तब्येत कशी आहे. ती मात्र टाळत होती, हे बोलून की ती अगदी व्यवस्थित आहे. तिला वाटायचं की मी त्याला काय सांगू, तो माझा कोण लागतो आणि मी त्याला काय समजणार आणि तो मला काय समजून घेणार. बऱ्याच वेळेस आपण आपल्या आयुष्यात लढतच असतो आणि जेव्हा आपले ध्येय आपल्या समोर असते तेव्हा आपण मात्र हिंमत हारतो आणि हत्यारं खाली टाकून देतो. आज या वेळेस तीच हालत पायलची होती. आता तब्येत खराब असल्यामुळे पायल बऱ्याच दिवसांपासून स्कूलमध्ये सुट्टीवर होती. मग एक दिवस दुसऱ्यांदा डॉक्टर अमोलने तिला त्यांच्याच नर्सिंग होममध्ये दाखल केले जिथे तो काम करत होता. खरं तर जेव्हा डॉक्टर अमोल पायलला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला होता, अमोल देखील नकळत पायलकडे खेचला जात होता.
आपल्या सिनियर डॉक्टरसोबत त्याने पायलच्या ढासळत्या तब्येतीबद्दल डिस्कस केलं की याचं नक्की कारण काय असू शकते, की ती दिवसेंदिवस कमजोर होत चालली आहे. कोणत्याही औषधांचा असर होत नाही. सिनियर डॉक्टरांनी सांगितले की असं वाटतं की यांना मनाच्या आत कोणता तरी धक्का बसलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जगण्यासाठी कोणतेही कारण उरलेले नाही. ती काहीतरी अस्पष्टपणे बडबडत असते. अमोलने त्यांना काही दिवस ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलं. डॉक्टर बरोबरच बोलत होती. ती काहीतरी बडबडत होती, माझा मुलगा, माफ कर, माफी, माझा राजा, आणि अचानक शांत होऊन जायची. डॉक्टर अमोलने मनात काहीतरी निश्चय केला आणि तिच्या घरी गेला. त्याच्याजवळ तिच्या घराची चावी होती. त्या दिवशी अमोलने तिचे संपूर्ण सामान तपासले की कदाचित तिच्या परेशानी मागचे कारण, काहीतरी गोष्ट हाती लागेल. शोधायला बसलो तर देवही मिळतो. अमोलच्या हाताला पायलची डायरी लागली होती, ज्यामध्ये ती आपलं पूर्ण हृदय उघडून ठेवत होती. तिच्या एकटेपणाचा हाच तर साथी होता. तिच्या आयुष्याचा एक एक पान उघडत चाललं होतं. जसं जसं अमोलने त्या डायरीचा एक एक पान वाचलं, त्याचे हातपाय गार पडू लागले होते. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. त्याच्या आता लक्षात येत होतं की त्या दिवशी पायल त्या बोटांकडे एकटक का पाहत होती. तर ही खरंच माझी आई आहे का? अरे, त्या दिवशी मी तिला किती बरं वाईट सुनावलं होतं. तो मनातल्या मनात खूप पस्तावा करत होता. आपल्या आईची डायरी वाचून त्याला कळाले होते की ही बाई जी कुमारिका असतानाच आई बनली होती, त्यामागे तिच्या मजबुरी समजायला हवी होती. या एका चुकीमागे खूप कारणं जबाबदार असू शकतात. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला सहानुभूतीची गरज असते, ना तर घृणा, ना उपेक्षाची. एक वय असंही असतं ज्यावेळेस माणसाकडून चुकी होते, पण त्याची इतकी मोठी शिक्षा मिळायला नको होती. त्याचं त्याच्या आईसाठी प्रेम भरून आले. शेवटी ती त्याची आईच होती. अमोलने पटकन मनातल्या मनात काही निर्णय घेतला आणि नर्सिंग होममध्ये पोहोचला. त्याने पायलचा हात आपल्या हातात घेत तो तिच्या कानात हळूच बोलला, आई, ए आई, बघ, तुझा मुलगा, तुझा राजा बेटा तुला भेटायला आला आहे. पायलच्या शरीरात आता हळूहळू हालचाल होऊ लागली होती. तिच्या कानात सारखे अमोलचे शब्द गुंजत होते. हळूहळू तिची बेशुद्धी तुटली आणि अमोलला आपल्या नजरेसमोर त्याला इतक्या प्रेमाने आई बोलताना पाहून तिच्या निर्जीव शरीरात जणू कोणीतरी प्राण फुंकले असावेत. खूपच लवकर ती आता स्वस्थ होऊ लागली होती. सर्व डॉक्टर्स आश्चर्यचकित झाले होते की ही जादू तिच्यावर झालीच कशी. ती एका बाजूला अमोल आणि सून आणि दुसऱ्या बाजूला सूरज आपल्या नातूला पाहून आनंदाने खुश होऊ लागली होती. जणू काही तिला आता जगातला संपूर्ण आनंद मिळाला आहे. कुणीतरी खरंच म्हटलं आहे, देव जेव्हाही देतो तेव्हा छप्पर फाडून देतो, भलेही उशिरा देतो. देवाने तिच्या मुलाशी भेट घालून दिली होती. अमोल आणि त्याची बायको ईशानी पायलला ते सर्व प्रेम आणि स्नेह परत केले, ज्यापासून ती आयुष्यभर वंचित राहिली होती. दोघांनी आपल्या आईची खूप सेवा केली आणि आपला किमती वेळ तिच्यासोबत घालवला. त्यानंतर कधीच पायलच्या आयुष्यात कोणतेही कष्ट आले नाहीत. ती आपला मुलगा, सून आणि नातूसोबत खूप आनंदाने जीवन व्यतीत करू लागली. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.